अंधेकर गँग तुझं बरं वाईट करणार आहे, त्यामुळे तू जपून राहा, असा इशारा अक्षय म्हस्केला त्याच्या काही जवळच्या मित्रांनी 4 ते 5 महिन्यांपूर्वीच दिला होता। त्यावेळेस अक्षय घाबरला सुद्धा होता, मात्र अर्थातच पोटाची खळगी भरवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी दररोज घराच्या बाहेर पडावं लागत होतं, काम करावं लागत होतं। मात्र गेल्या 5-6 दिवसांपासून याच अक्षय म्हस्केवरती कुणीतरी पाळत ठेवत होतं, जे त्याला जाणवलंही होतं। त्यानं त्याच्या पत्नीला सुद्धा तसं सांगितलं होतं आणि हे सगळं पत्नीला सांगितल्याच्या बरोबर तिसऱ्याच दिवशी अक्षय म्हस्केवर अंधेकर गँग कडून बेछूट गोळीबार करण्यात आला, कोयत्यानं वार केले गेले। सुदैवानं तो या सगळ्यामध्ये वाचला। मात्र अक्षय म्हस्केला संपवण्याचा कट रचला कुणी होता किंवा या सगळ्या कटाचा मास्टरमाइंड कोण होता, तर अर्थातच कृष्णा अंधेकर। पण कृष्णा अंधेकर तर सध्या जेलमध्ये। मग कृष्णानं हा सगळा कट रचला कसा? कृष्णाचाच नंबरकारी असणारा किंवा कृष्णाचा अगदी जवळचा जिगरी मित्र असणारा आवेज शेख यानं हा सगळा गेम वाजवण्याचा प्लॅन नेमका कसा केला, हे सगळंच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। बालाजीनगरमध्ये अक्षय म्हस्केवरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा संपूर्ण तपास हा सहकार नगर पोलिसांकडून केला जातोय आणि त्यांच्याच तपासातून खूप महत्वाची माहिती आता समोर येते। जे काही कळतंय त्यानुसार घडलेलं असं आहे की अक्षय म्हस्केवर गोळीबार करण्यापूर्वी त्याच्यावरती ट्रॅप लावण्याचे प्रयत्न हे 5-6 महिन्यांपासूनच सुरू होते। 5-6 महिन्यांपूर्वीच त्याच्या जवळच्या काही मित्रांनी त्याला हे देखील सांगितलं होतं की अंधेकर गँगच्या तू टार्गेट वरती आहेस, अंधेकर गँग तुझं बरं वाईट करू शकते, त्यामुळे तू जपून राहा। हे सगळं झाल्याच्या नंतर जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा वनराज अंधेकरचा खून झाला, वनराजच्या खुनामध्ये याच अक्षय म्हस्केचा भाऊ आकाश म्हस्के यानं महत्वाची भूमिका बजावली। आकाशनं स्वतःच उत्तर प्रदेशमध्ये जाऊन हत्यारं आणलेली होती, त्यानंतर गोळीबार करण्यामध्ये सुद्धा आकाश म्हस्के पुढे होता। त्यामुळे आकाश म्हस्केचा भाऊ असलेल्या अक्षय म्हस्केला संपवण्याचा कट अंधेकर गँग कडून आधीच रचला जात होता। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर वनराजच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या प्रत्येकाच्या घरातला एक मुलगा मारायचा, असं एकंदरीत प्लॅनिंग या अंधेकर गँगनं केलेलं होतं। तुम्ही आमचा मुलगा मारला, आम्हीही तुमचा मुलगा मारणार, असं एकंदरीतच त्यांनी शपथ वगैरे घेतली होती। त्याच अनुषंगानं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आयुष कोमकरची हत्या केली, त्यानंतर गणेश काळेची हत्या केली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर अक्षय सुद्धा या सगळ्यामुळे व्यथित होता, चिंतित होता। आपल्यावरती सुद्धा हे सगळं घडू शकतं हे त्याला चांगलंच ठाऊक होतं। काही वर्षांपूर्वी म्हणजे अगदीच काही दिवसांपूर्वीपर्यंत सुद्धा हे संपूर्ण कुटुंब, म्हस्के कुटुंब हे नानापेठेमध्ये राहायला होतं। म्हणजेच काय तर जिथून अंधेकरांचं घर, त्यांचा एरिया खूप जवळ आहे, त्या भागामध्ये ते राहायला होते। मात्र पोलिसांनी सुद्धा त्यांना अलर्ट दिलेला होता। त्यानंतर ते पुण्यातल्या नानापेठेमधून आंबेगाव पठारच्या भागामध्ये राहायला गेलेले होते। गेल्या काही महिन्यांपासून ते तिथे राहत होते, त्यामुळे असं वाटत होतं की जे काही ट्रॅप लावण्याचं काम चालू आहे किंवा कट रचला जातोय तो कदाचित लागला जाणार नाही, म्हणजे कटच रचला जाणार नाही किंवा हत्या होणार नाही, जीवघेणा हल्ला होणार नाही, असं त्यांना वाटलेलं होतं। मात्र तसं झालं नाही। 5-6 महिन्यांपासूनच त्यांच्यावरती कुणीतरी ट्रॅप लावण्याचा प्रयत्न करतंय असं मित्रांनी सुद्धा अक्षयला सांगितलेलं होतं। गेल्या 3-4 दिवसांपासून कुणीतरी अक्षयचा कंटिन्यू पाठलाग करत होतं। याविषयी त्यानं त्याच्या पत्नीला सुद्धा सांगितलेलं होतं की मला असं जाणवतंय की कुणीतरी माझ्यावरती बारीक नजर ठेवून आहे, सतत कुणी ना कुणी माझा पाठलाग करतंय असं वाटतंय। पण ही सगळी भीती, टेन्शन जे काही त्याच्या मनात होतं ते घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी अर्थात तो दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा रिक्षा चालक असल्यामुळे रिक्षा घेऊन घराच्या बाहेर पडला आणि बालाजीनगरच्या चौकामध्ये येऊन थांबला, कारण तिथूनच त्याला अनेक पॅसेंजर्स मिळायचे। पण तिथे आल्याच्या नंतर आवेज शेख आणि त्याच्या साथीदारांनी मिळून त्याच्यावरती बेछूट गोळीबार केला आणि कोयत्यानं वार केले। पण जरी हे सगळं तेव्हा घडलेलं असलं तरी सुद्धा या हत्येचा कट खूप आधीच रचला गेला होता आणि या सगळ्याच हत्येच्या कटाचा मुख्य सूत्रधार, मुख्य मास्टरमाइंड होता तो कृष्णा अंधेकर। आपल्याला माहिती आहे जेव्हा आयुष कोमकरची हत्या झाली आणि या हत्येमध्ये संपूर्ण अंधेकर कुटुंब हे तुरुंगामध्ये गेलं, त्यावेळेस सगळ्यात शेवटपर्यंत असा एकच माणूस होता जो पोलिसांना सापडला नाही, तो म्हणजे कृष्णा अंधेकर। कृष्णा अंधेकर स्वतःहून पोलिसांना सरेंडर झाला, तेही खूप दिवसांनंतर सरेंडर झाला। पण आता जी काही माहिती समोर येते त्यानुसार कृष्णानं सरेंडर होण्याच्या आधीच अनेकांचे ट्रॅप लावलेले आहेत किंवा अनेकांना कशा पद्धतीनं मारायचंय, कुणी मारायचंय याचं सुद्धा प्लॅनिंग, प्लॉटिंग करून मग तो पोलिसांना शरण आला। कारण या प्रकरणामधला हा जो आवेज शेख आहे, आवेज शेख आणि कृष्णा अंधेकर हे दोघेही एकमेकांचे जिगरी मित्र आहेत। या दोघांवरती यापूर्वीची एक खुनाच्या प्रयत्नाची केस सुद्धा आहे, त्यामुळे हे दोघे एकमेकांचे नंबरकारी आहेत। थोडक्यात या कृष्णाचा नंबरकारी आहे आवेज शेख।
त्यामुळेच त्यानं आवेजवरती ही सगळी जबाबदारी दिलेली होती. आता कृष्णानं काय केलं तर आवेजवरती आधीचा कोंडव्यातल्या एका गोळीबार प्रकरणामध्ये त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली होती. त्यानंतर खुद्द पोलीस आयुक्तांनी सुद्धा त्याच्यावरती स्थानबद्धतेची कारवाई केली होती. त्यामुळे गेल्या 6 महिन्यांपासून हा आवेज शेख हा त्याच्या काही सहकाऱ्यांबरोबर उत्तर प्रदेशमध्ये राहिलेला होता आणि गेल्या 1-1.5 महिन्यांपूर्वीच तो पुण्यात परत आला. तेव्हापासूनच त्याच्याकडून हा सगळा कट रचला जात होता. पण जेव्हा तो उत्तर प्रदेशला गेला त्याच्याही आधी म्हणजेच कृष्णा जेव्हा सरेंडर झालेला नव्हता पोलिसांना, त्यावेळेस कृष्णाने काही हत्यारं आवेज शेखला देऊन ठेवलेली होती. ही सगळीच हत्यारं आवेज शेखच्या घरामध्येच होती. तो जरी पुण्यात नसला तरी सुद्धा ही हत्यारं त्याच्या पुण्यातल्या घरामध्येच होती आणि याच हत्यारांचा वापर करत आता अक्षयवरती गोळीबार आणि हल्ला जो आहे तो झाल्याची आता शक्यता वर्तवली जाते. ही हत्यारं आणि ती हत्यारं एकच आहे का, सेमच आहेत का, कुठून घेतली आहेत, कुणी दिलेली आहेत, या सगळ्याचा शोध सध्या घेतला जातोय. त्यामुळे हे कन्फर्म आहे की कृष्णा अंदेकरने पोलिसांना सरेंडर होण्याच्या आधी अनेक आपल्या मित्रांबरोबर मिळून किंवा नंबरकार्यांबरोबर मिळून वेगवेगळ्या नातेवाईकांवरती ज्यांनी वनराजचे खून केले त्यांच्या वेगवेगळ्या नातेवाईकांवरती हे सगळे ट्रॅप लावलेले आहेत किंवा प्रत्येकाला एक वेगवेगळी जबाबदारी दिली आहे आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीच्या घटना कदाचित घडू शकतात. कारण हा आवेश जो आहे तो सुद्धा केवळ या अक्षयला मारण्यासाठी म्हणून तो पुण्यात आल्याचं एकंदरीत निष्पन्न होत आहे. त्यानं त्याच्यासोबत ही सगळी लहान लहान मुलं जी आहेत ती जमवलेली होती. एक तर 15 वर्षांचा आहे, दुसरा 19 वर्षांचा आहे, 20-21 वर्षांची मुलं आहेत ज्यांचा आधीचा क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये, अशी सगळी मुलं गोळा केलेली होती आणि त्यांच्या माध्यमातून हा हल्ला घडवून आणला. 2 पिस्टल वापरले, 2 कोयते वापरले, आवेजनं स्वतः गोळीबार केलेला आहे त्या ठिकाणी आणि इतरांनी मिळून मग कोयत्यानं वार केलेले आहेत. मात्र सुदैवानं या सगळ्यामध्ये अक्षय बचावला, कारण अक्षयला गोळी जी आहे ती मांडीत लागलेली आहे, डोक्यावरती चेहऱ्यावरती कोयत्याने वार आहेत. मात्र आता सर्जरीच्या नंतर तो सध्या स्टेबल असलेला दिसतोय. पण इथून पुढच्या काळामध्ये असे सगळेच प्रकार थांबवण्यासाठी केवळ या प्रकरणामध्ये अंदेकर टोळीच्या विरोधात जसा गुन्हा दाखल झालाय तसाच तो अंदेकर कुटुंबाच्या विरोधात सुद्धा दाखल झालाय. अंदेकर कुटुंबांची सुद्धा या गुन्ह्यामध्ये सुद्धा नाव आहे. बंडू अंदेकरचं आहे, कृष्णा अंदेकरचं आहे, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर हे जे बंडू अंदेकरचे नातू आहेत त्यांचं सुद्धा नाव आहे. पण केवळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चालणार नाही, त्यांना कस्टडीत घ्यावं लागेल, त्यांची कसून चौकशी करावी लागेल. आणखी कुणाकुणावर अशा पद्धतीने ट्रॅप लावलेत, आणखी कुणाकुणाचे कट रचलेले आहेत आधीच, हे सगळं पोलिसांना शोधावं लागणार आहे. अन्यथा हे गँगवॉर आणखी जास्त भडकणार आणि वनराजच्या हत्या प्रकरणामध्ये जे जे लोक बाहेर आहेत सध्या, म्हणजे आरोपींचे जे गुन्हेगारांचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांवरती कुठेतरी टेन्शनची टांगती तलवार आहे. त्या सगळ्यांचे जीव धोक्यात आहेत. त्यामुळे पोलिसांना इथून पुढचे कट थांबवणं, हत्या थांबवण्याचं खूप मोठं आव्हान आहे. हे आव्हान पुणे पोलिसांना पेलवणार का आणि इथून पुढच्या काळामध्ये हे गँगवॉर थांबवण्यात पोलिसांना यश येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास तरी या प्रकरणामधले 6 आरोपी ताब्यात आहेत. मात्र अंदेकर कुटुंब जेलमध्ये आहे, त्यांना सुद्धा पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांचीही चौकशी करण्याची मागणी केली जाते. अर्थात या मागणीवरती पुढच्या कोर्टामध्ये होणाऱ्या सुनावणीत नेमकं काय घडतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.